नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातल्या 14 आमदारांना अपात्र करा। शिंदे गटाची हायकोर्टात याचिका आज सुनावणी। ज्यांच्यामुळे दिग्गज सेनेतनं बाहेर त्यांच्या हातून पक्ष गेला। मनसे विक्रोळी महोत्सवातनं शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय। आज महिन्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच्यासाठीच पक्ष सुटला। एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय। आज महिन्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच्यासाठीच पक्ष सुटला। शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती। कागदपत्र दाखवत अनिल परब यांचा दावा। 2013 आणि 2018 ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाला कळवली होती। पोचपावती दाखवत अनिल परब यांचा दावा। उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये पक्षप्रमुख म्हणून केलेली निवड आणि ती घटना निवडणूक आयोगाकडे जमा केलेली नाही ते साफ खोटं सांगतायत राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर आरोप। माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद कोणाच्या पाठिंब्यावर उभवलं। शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले, उद्धव ठाकरेंचा सवाल। सगळे सोयरेवरून जरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघाला। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदीवरून दाखले मिळणार। बच्चू कडूंची माहिती, उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यावर जरांगे भूमिका मांडणार। सगळे सोयरे नोंदीवरनं 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबईमध्ये आंदोलन नाही। जरांगेंची माहिती, तर 54 लाख नोंदींवरनं 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या। जरांगेंची सरकारकडे मागणी। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मराठा समाज एकवटणार। मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कोकणातील मराठा समाजाची मागणी।